नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय। तर सविस्तर आपण बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। मित्रांनो, आज दुपारी देखील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळालेला आहे। तर मित्रांनो, तुमच्या भागात पाऊस झाला किंवा नाही आणि किती झाला हे आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये बघू शकता सावंतवाडी, तसे या ठिकाणी आंबोली, चांदगड, रामघाट, तसे या ठिकाणी बंडारो, वेंगुर्ला या सर्व परिसरामध्ये आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। किनारपट्टीला तसे या ठिकाणी बघू शकता महापन, कुडल, मालवण, कासल, तसे या ठिकाणी बघू शकता पॉईप, वायगणी, तसे या ठिकाणी कणकवली, तसे या ठिकाणी दिगराला या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसे इकडे फोंडा आणि कुणकेश्वरकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये। इकडे राधानगरीकडे कोल्हापूरमध्ये या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये आहे। तसं मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता गगनबावडा, खारेपतन, तसे या ठिकाणी विजयदुर्ग या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। इकडे कोल्हापूरच्या काही भागामध्ये गगनबावडा या ठिकाणी, तसे या ठिकाणी बघू शकता राजापूर, रायपतन, तसे या ठिकाणी वडापेठ, तस पुरंगड या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये बघायला मिळू शकते। तसे इकडे बघू शकता मित्रांनो लांजा, मलकापूर, तसे या ठिकाणी साखरपा, बेलखर, तस देवरुख, रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये बघायला मिळू शकतोय। नेरवा, मुलगुंड, संगमेश्वर, तसे या ठिकाणी बघू शकता मखजान, हेदावी, तसे या ठिकाणी सानवर्डा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। इकडे पतनकडे पाऊस जोर थोडा कमी राहील आणि कोयना या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय। तसे या ठिकाणी बघू शकता श्रीसिंगे, अरळ, तसे या ठिकाणी सौराट या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। वसोटा, फोर्ट, चाकदेव, तसे या ठिकाणी लोटे, चिपळूण, मार्गतामणे, गुहागर, तसे या ठिकाणी दाधोल, दागाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये आहे। तसे या ठिकाणी खेड, चाकदेव, तसं या ठिकाणी गोगरे, तसे या ठिकाणी दापोली या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकते। तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पाचपंढरी, तस केलसी, तसे या ठिकाणी बघू शकता मांडणगड या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। पोलादपूरकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। मित्रांनो, जवळजवळ किनारपट्टीच्या सर्वच भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय। तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो लवासा, जिते, तसे इंदापूर, ताला, मुरुड, जंजिरा, तसे या ठिकाणी काशी, द्रोहा या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सुधागड, ते श्रीगाव आणि या ठिकाणी कोलवणकडे पाऊस जोर थोडा कमी राहील आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये आणि बाकी भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। आणि रायगडकडे बघितलं असता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अलिबाग, चोंडी, पेजरी, तसे या ठिकाणी पेन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। तसे या ठिकाणी शिरावली, खोपोली, तसे या ठिकाणी कुसर, कर्जत या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। मध्यम स्वरूपाची पावसाची या ठिकाणी आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये आहे। नेरळ, पनवेल, तसे या ठिकाणी नवी मुंबई, उरण या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते। वरळी, कोळीवाडा, तसे या ठिकाणी बघू शकता खिरचनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, ठाणे, तसे या ठिकाणी कल्याण, डोंबिवली, भिवंडी हा जो सर्व लगतचा परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। वसई, विरार, तसे या ठिकाणी उंबरपाडा, पिलवी, शहापूर, तसे या ठिकाणी सेनवा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोठारे, वशाला, तसे या ठिकाणी खर्डी, इगतपुरी, नाशिकच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये। तर मित्रांनो, पालघरकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता पालघर, सफाले, गोदमल, मानोर या सर्व परिसरामध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर पालघरकडे थोडा कमी राहील बाकी भागाच्या तुलनेमध्ये। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जव्हार, तसे या ठिकाणी मोखाडा हा परिसर आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा। नाशिकमध्ये त्र्यंबककडे देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। तसे या ठिकाणी हिरापाडा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय आणि या ठिकाणी बोईसर आणि वाणगाव या ठिकाणी बघू शकता पालघरच्या आसपासच्या लगतच्या सर्वच परिसरामध्ये या ठिकाणी कासराखोड, तसे या ठिकाणी डहाणू या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये आहे। आणि नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोरडे राहील। मित्रांनो, आता आपण विदर्भामध्ये बघूया।
पाहूया काय परिस्थिती आहे। या ठिकाणी गोंदियामध्ये बघू शकता, गोंदियामध्ये बघितलं असता गोंदियामध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे, तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतोय। या ठिकाणी बघू शकता चांगजरी, गोंदिया, गोरेगाव आणि आमगाव हा जो परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे। लांजा, राजेगाव तसे या ठिकाणी वारासवणी, बालाघाट या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील आणि बाकी गोंदियाच्या बाकी भागाकडे बघितलं असता बाकी सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। आणि भंडारामध्ये हा जो परिसर आहे या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर कमी बघायला मिळेल आणि बाकी सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील। तर हलका पाऊस या ठिकाणी भंडारा, वार्थी, चिखली तसे या ठिकाणी धर्मापुरी, बार्शी, असोली, कंधारी आणि तुमसर हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी राहील। बाकी सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। मंगरुळे, अकोला तसे या ठिकाणी गोबर, वार्थी, निपाणी, दिंडोरी, तिरोडी तसे आसपासच्या या परिसरामध्ये बघू शकता। या ठिकाणी खैरगाव, बेवापूर, पवनी, गोथंगाव, वाडियल या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि उमरेडकडे थोडा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये बघितलं असता नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील, मात्र या ठिकाणी थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय। या ठिकाणी बघू शकता काटोलकडे थोडा हलक्या मध्यम स्वरूपाचाच राहील आणि कोंडाली, दोतीवाडा तसे या ठिकाणी धामणा, कमळेश्वर, दोरली हा जो परिसर आहे या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि नागपूरच्या बाकी भागाकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये आहे। तसेच गडचिरोलीमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता राजुरी, देसाईगंज, आरमोरी तसे या ठिकाणी गडचिरोली या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील। शिंदेवाही आणि इकडे मुरुमगाव या ठिकाणी थोडा जोर कमी झालेला बघायला मिळू शकतो। मूल चामोर्शीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, तसे या ठिकाणी मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, बांबरगड हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये या भागामध्ये आहे। आणि चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूरच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील, तर या ठिकाणी राजोरा, चंद्रपूर, भद्रावती या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। आणि यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळमध्ये या ठिकाणी बघू शकता जवळपास सर्वच परिसरामध्ये यवतमाळच्या हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर मात्र कमी राहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यवतमाळ, बाबुळगाव, फुलेगावकडे शक्यता कमी आहे, वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते। या ठिकाणी बघू शकता नेर, दारवा, दिग्रस, रुई तसे या ठिकाणी बघू शकता पुसद, कॅप, पांढरकवडा तसं आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये पेंढारी, गोमूत्री, पतनबोरी, तसे या ठिकाणी परवा, घाटंजी, करंजी, मोहाडा या सर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळू शकतो आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये। तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असता देवळी, वर्धा या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील। तुळजापूर, पारबडी या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो। सेलूकडे बघू शकता या ठिकाणी देखील आपल्याला सेलू, केलझर या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। हलक्या स्वरूपाचाच राहील, मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता कमी आहे तशी। आणि हिंगणघाटकडे बघितलं असता या ठिकाणी बघू शकता हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा, तसेच या ठिकाणी बघू शकता समुद्रपूर, जाम या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो आर्वीकडे काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते। आष्टीकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे आणि कारंजाकडे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकते। आणि अमरावतीमध्ये बघितलं असता आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे, पावसाचा जोर मात्र कमी राहील। तर मित्रांनो या ठिकाणी काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील होऊ शकते। नांदगाव, खांडेश्वरकडे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, झाला असता तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकते, शक्यता तशी फारच कमी आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अमरावतीमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। या ठिकाणी वरुड आणि नरखेडकडे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे, तसेच मोर्शीकडे हलक्या स्वरूपात राहील आणि वरुड, नरखेडकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि बाकी सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता फारच कमी आहे, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकते। आणि अकोला जिल्ह्यामध्ये बघितलं असता अकोलामध्ये बघू शकता मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी बाळापूरकडे आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकते। तसंच बाकी भागाकडे बघितलं असता गोरेगाव, आळंदा तसं या ठिकाणी बोरगाव, मंजू, अकोला, मोर्चे, यापूर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल, पावसाची शक्यता तशी कमी आहे। अकोटकडे काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे राहील आणि तेलारा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। दर्यापूरकडे शक्यता तशी कमी आहे, मोर्चे, जयपूर, दर्यापूर या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकते आणि अचलपूर, चिखलदराकडे वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते, शक्यता तशी फारच कमी आहे। मित्रांनो या ठिकाणी अमरावतीच्या काही भागामध्ये आणि या ठिकाणी अकोल्याकडं या ठिकाणी बघू शकता अकोट आणि तेलाराकडे आपल्याला हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। तर मित्रांनो वाशिममध्ये मात्र मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार देखील बघायला मिळू शकतो। या ठिकाणी बघू शकता वाशिम, रिठाड, रिसोड, लोणार हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। मालेगाव, मळसूळ तसे या ठिकाणी बघू शकता पातूर, मंगळूरपेर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे, पावसाचा जोर थोडा कमी राहील आणि बुलढाणाच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी बघू शकता मेहकर, कोदनापूर, चिखली, अहमदपूर, कलवड तसे या ठिकाणी बुलढाणा, गेडा या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। तसंच मित्रांनो देऊळगाव राजाकडे देखील आपल्याला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। देऊळगाव राजा, बीबी या परिसरामध्ये
तसेच बुलढाणाच्या या ठिकाणी बघितला असता मोटाला आणि पिंपरी गावाली हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। तसे या ठिकाणी बघू शकता बरडगाव आणि खामगावकडे या ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो उत्तर महाराष्ट्राकडे बघितला असता या ठिकाणी बघू शकता जळगावमध्ये बघितला असता जळगावमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते। बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील पावसाची शक्यता आहे। तर या ठिकाणी बघू शकता जळगाव जामनेर तसेच भुसावळ हलक्या मध्यम स्वरूपाचं तुरळक ठिकाणी एरंडोलकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। मलकापूरकडे या ठिकाणी काही भागाकडे आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसंच मित्रांनो या ठिकाणी मुक्ताईनगरकडे हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर थोडा कमी राहण्याची शक्यता या ठिकाणी आहे। रावेरकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, झालं असतं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय, शक्यता तशी फारच कमी आहे रावेरकडे। तसंच या ठिकाणी बघू शकता जाणोरी हिरापुरात आडगाव आडवड तसंच या ठिकाणी यावल या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर कमी राहील। तसंच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो चोपडा काढोरे तसंच या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। धरणगावकडे देखील हलक्या स्वरूपातच पाऊस बघायला मिळू शकतो, पावसाचा जोर कमी राहील। अमळनेरकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, झाला असतं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे। तसंच या ठिकाणी परोळा पाचोरा या परिसरामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे, शक्यता तशी कमी स्वरूपात आहे। आणि या ठिकाणी भडगावकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, झाला असतं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय, शक्यता तशी फारच कमी आहे। तसं या ठिकाणी पाचोरा पाहूर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात आहे। आणि बोदवडकडे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतोय। धुळ्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता धुळ्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळेल। आणि धुळ्यामध्ये तुरळक ठिकाणी या ठिकाणी धुळे अंजांग नवारी या भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, झाला असतं तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय, तशी शक्यता या ठिकाणी नाही, फारच कमी आहे शक्यता। या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळणार आहे। या ठिकाणी साखरीकडे पावसाची शक्यता नाही, या ठिकाणी बघू शकता साखरी बोपकेल तर या ठिकाणी चिमठाणे दोंडाईचा या ठिकाणी बघू शकता दोंडाईचा तर शिरपूर सिंदखेडा या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता नाही। सिंदखेडाकडे देखील पावसाची शक्यता नाही, अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। आणि झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय। नंदुरबारमध्ये बघितलं असता नंदुरबारमध्ये देखील पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी नाही। नंदुरबार शहादा तसं या ठिकाणी बघू शकता तळोदाकडे या ठिकाणी अक्कलकुवा आणि तळोदा तसं इकडे आकर्णीकडे झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे। झालाच तर हलक्या स्वरूपात होऊ शकतो, शक्यता कमी आहे, मात्र अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तर नवापूरकडे पावसाची शक्यता नाही। आणि नाशिकमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सापुताराकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे। नाशिकमध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील, परंतु शक्यता तशी फारच कमी आहे आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये। नाशिकमध्ये मात्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय। त्र्यंबक आणि इगतपुरीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। बाकी नाशिकच्या भागामध्ये पावसाची शक्यता नाही, अंशतः ढगाळ वातावरण राहील, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळू शकते आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये। दुपारी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळालेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी अहमदनगरमध्ये बघितलं असता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अहमदनगरमध्ये नगरच्या उत्तर भागाकडे मात्र पावसाची शक्यता फारच कमी आहे, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। अहमदनगरच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कोपरगाव तसे या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये शिर्डी जवळ केपुलतांबा या ठिकाणी श्रीरामपूर संगमनेर राहुरी गोडेगाव आणि या ठिकाणी घारगाव हा जो सर्व लगतचा परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता नाही, वातावरण कोरडे बघायला मिळू शकते आणि झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे। तसे या ठिकाणी अकोलाकडे तुरळक ठिकाणी झालाच तर हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो, शक्यता तशी फारच कमी आहे। तर मित्रांनो अहमदनगरमध्ये या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। या ठिकाणी बघू शकता भगूर पाथर्डीकडे हलक्या स्वरूपात राहील, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। तसे या ठिकाणी काडा राळेगाव तसे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो शिरूर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। आळकोटीकडे या ठिकाणी पुण्याच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी श्रीगोंदा दौंड कर्जत करमाळा या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचं होऊ शकते। जामखेडकडे बघू शकता मित्रांनो जामखेड जळगाव मिरजगाव तसे या ठिकाणी बघू शकता आष्टी आणि बिटकेवाडी हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी हलक्या ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते आणि जामखेडकडे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकते। तर मित्रांनो इकडे सोलापूरकडे बघितलं असं या ठिकाणी बघू शकता सोलापूरमध्ये काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस बघायला मिळू शकते। या ठिकाणी करमाळाकडे हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। इंदापूरकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचं होऊ शकते। अकलूज पिलीव पंढरपूर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता आहे। तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मंगळवेढाकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सांगोले मंगळवेढा तसे या ठिकाणी आटपाडीकडे देखील हलक्या स्वरूपात राहील, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। इकडे दिघाचीकडे देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। आसपासच्या परिसरामध्ये चिनके या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय।
मंगळवेढाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। जामगावकडे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जामगाव, मांगोली तसे या ठिकाणी बेलाटी या सर्व परिसरामध्ये हलक्या ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। मात्र पावसाचा जोर सोलापूरच्या उत्तर भागाकडे जास्त बघायला मिळू शकतो मित्रांनो। या ठिकाणी बघू शकता माहोळकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। उत्तर भागात पावसाचा जोर जास्तच राहील। तर या ठिकाणी बघू शकता अक्कलकोटकडे बघितलं असता अक्कलकोटकडे या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये। तसेच इकडे शंख आणि जतकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। आणि सांगलीमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सांगलीमध्ये सांगली, मालगाव, शिरोळ तसे या ठिकाणी मंगसोली, कुडाची, शिरागोप्पे तसे इचलकरंजी या ठिकाणी सदलगा या सर्व आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आसपासच्या परिसरामध्ये। तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तासगाव, पलूस, रामपूर, विटा या सर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। पावसाचा जोर मात्र कमी राहण्याची शक्यता आहे। आणि मित्रांनो कोल्हापूरमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता कोल्हापूर, संगरूळ, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी या ठिकाणी इस्पुर्ली, कागल, जैनवाडी तसे या ठिकाणी मुरगुड, निपाणी, बिद्री या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर मात्र कमी राहण्याची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी गगनबावडा, राधानगरी मुसळधार पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी बघू शकता रायपतन आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे। तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया आता काय परिस्थिती आहे। या ठिकाणी औरंगाबादमध्ये बघू शकता मित्रांनो औरंगाबादच्या उत्तर भागाकडे पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो मित्रांनो। मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। औरंगाबाद, चंद्रबंडी, पिंपरी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील। तर धरण क्षेत्राकडे हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर कमी राहील धरण क्षेत्राकडे। मात्र उत्तर भागाकडे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो। या ठिकाणी बघू शकता एलोरा, गुफा, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव आणि या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। फुलंब्री, विरामगाव आणि पिशोर या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस। तसे या ठिकाणी दाभाडी, हसनाबाद, समर्थनगर, भोकरदन, सिल्लोडा, अजंता या परिसरामध्ये देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। आणि या ठिकाणी जालनामध्ये बघितलं असता जालना, बदनापूर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। जाफराबादकडे मात्र पावसाचा जोर थोडा जास्त राहील। जाफराबाद, टेंभुर्णी, दिलेगाव आणि या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच या ठिकाणी जालना जिल्ह्याच्या बाकी भागाकडे सर्वत्र हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर कमी राहील। आणि बीडमध्ये गेवराईकडे हलक्या स्वरूपात राहील। आणि बाकी भागाकडे बघितलं असता बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जवळपास सर्वच परिसरामध्ये बीडच्या बाकी भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच पावसाचा जोर या ठिकाणी बघू शकता उस्मानाबादकडे देखील जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी उस्मानाबादमध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। उस्मानाबाद, बेलीम, खामगाव, पेठ, येडशी तसे या ठिकाणी बार्शी, पानगाव, वैराग, तुळजापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। आणि या ठिकाणी बघू शकता बीडमध्ये येळंब, धारूर, केस तसेच चौसाळा, पाटोदा, जामखेड या ठिकाणी खोकरमोह, बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाल या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। आणि लातूरमध्ये बघितलं असं लातूर, शिरोळ, अनंतपाल आणि उदगीरकडे मात्र पावसाचा जोर कमी राहील। निलंगाकडे देखील हलक्या स्वरूपाचा राहील। लातूर आणि औसाकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये आहे। गंगाखेडकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होईल। परभणीमध्ये या ठिकाणी बघू शकता परभणीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील आणि गंगाखेडकडे थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो। नांदेड, वाघाळा या ठिकाणी काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी कंधार आणि मुखेडकडे थोडा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय। तसंच मित्रांनो या ठिकाणी उमरखेड आणि हिमायतनगर या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील। झाला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय। हिंगोलीमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता हिंगोली, कळमनुरी तसे या ठिकाणी औंढा आसपासच्या लगतच्या सर्वच परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर मात्र कमी राहील। तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।